तारापुर एमआईडीसी में प्रदूषण का तांडव, कुंदन संघे ने प्रशासन और भ्रष्टाचार पर बोला हमला। हे तुम्ही स्वरूप बघितलं तर तुम्हाला किळस येईल, इथे उभं राहणं कठीण आहे, एवढा वास येतोय। आता माझं म्हणणं आहे की मी या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना हे चित्र, तारापूरचं विदारक चित्र हे त्यांनी बघावं आणि हे जे अधिकारी एमपीसीबीचे आहेत, विशेषतः वसावे उपप्रादेशिक अधिकारी, हा वसावे स्वतःला एमपीसीबी बोर्डाचा अध्यक्ष समजतो। गेल्या 3 वर्षांमध्ये त्यांनी करोड रुपयाची माया जमवलेली आहे आणि ही माया, केमिकलची माया ते घरात घालण्याचं काम करतायत। त्यांना काही फरक पडत नाही। त्या म्हणतात आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही। गेल्या काही महिन्यांपूर्वी सन्माननीय आपल्या जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा त्यांना झापलं होतं, पण तरी त्यांना काही फरक पडलेला मिळत नाही। असा हा जो वसावे आहे ह्याला उचलून फेकला पाहिजे आणि ह्याला जर कोणी हात वर्धहस्त देत असेल तर कुठलाही असो, सत्ताधारी पक्षातला असो किंवा विरोधातला असो, त्याला पण सोडता कामा त्याचाही आम्ही चेहरा फाडू की अशा प्रकारे या नैसर्गिक नाल्यांची वाताहत जी केलेली आहे आणि ह्याचा वापर केमिकलचा होतो आणि आज ते नाला बंद करण्याची मागणी एमआयडीसीचा मी नक्की करतो। त्याच्यामुळे दिसलंय